नमस्कार मित्रांनो. बी ए प्रथम वर्षाच्या ऐच्छिक विषय लोकप्रशासन पेपर क्रमांक 2 भारतातील लोकप्रशासन यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रहो, मागील काही तासांमध्ये भारतीय प्रशासनाचा अभ्यास करत असताना भारतीय प्रशासनाला ज्या संविधानिक घटनात्मक चौकटीत राहून कार्य करावयाचे असते त्या चौकटीची ओळख आपण करून घेत होतो. ही ओळख करून घेण्याच्या क्रमामध्येच सुरुवातीच्या टप्प्यात आपण भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे त्याचं स्वरूप, त्याची रचना, त्याचं महत्त्व, त्याच्यावर होणारी टीका, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आजवर या चॅप्टरच्या संबंधाने विचारण्यात आलेले प्रश्न यांचा आढावा घेतला होता. त्याच्या पुढील लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या मूलभूत हक्कांचा आढावा घेत होतो. संविधानातील कलम 12 ते 35 याच्या अंतर्गत यांची तरतूद ही करण्यात आलेली आहे. या मूलभूत हक्कांचं महत्त्व, त्याची वैशिष्ट्ये ही आपण पाहिलेली आहेत. या मूलभूत हक्कामध्ये आपण पाहिलं की समतेचा हक्क आहे 14 ते 18 या अंतर्गत. स्वातंत्र्याचा हक्क देऊ करण्यात आलेला आहे, कलम 19 ते 22च्या दरम्यान आहे तो. त्यानंतर कलम 23 व 24 हा मूलभूत हक्कांमध्ये जो शोषणाविरुद्धचा हक्क आहे त्याच्या संदर्भात चर्चा करतो. कलम 25 ते 28 भारतातील असणाऱ्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काबाबत चर्चा करतो. कलम 29 आणि 30 मध्ये आपण सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क पाहिले आणि कलम 32 जे या सर्व 395 कलमांमध्ये देखील सर्वात महत्त्वाचं कलम म्हणून ओळखलं जातं ते घटनात्मक उपाययोजनांच्या हक्काचं कलमही आपण पाहिलं. आणि त्यानंतर आपण मूलभूत हक्कांच्या बाबतीत चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून पुढील मांडणी करणार आहोत. मित्रांनो, आजवर तुम्ही सहसा पाहत आले असाल की मूलभूत हक्क म्हटल्यानंतर त्याचा अंतर्भाव हा कलम 14 ते 32 यामध्येच प्रामुख्याने सांगितला जातो. परंतु भारतीय संविधानामध्ये कलम 12 आणि कलम 13 यांचं देखील अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कलम 12 राज्य या शब्दाची व्याख्या करतं, कारण मूलभूत हक्कांना प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी, त्यासाठीची यंत्रणा राज्य ही आहे. राज्य या शब्दाच्या परिघामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, केंद्र व राज्य या दोन्हींची विधानमंडळे, तसेच त्यांच्या कार्यकारी प्रशासकीय शाखा आणि भारत किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे किंवा अधिसत्ता यांचा देखील यात अंतर्भाव होतो. सर्वोच्च न्यायालयाने या व्याख्येत सर्व कायद्याने निर्माण केलेल्या संस्थांचा, तसेच प्रत्यक्ष कायद्याने निर्माण न झालेल्या परंतु ज्या शासनाच्या वतीने किंवा शासनाकरिता
काम करत असतात अशा अनेक महामंडळांचा देखील अंतर्भाव हा राज्य या व्याख्येमध्ये केलेला आहे. यामुळे मूलभूत हक्कांचे बंधन सर्व शासकीय तसेच निमशासकीय संस्थांवरही लागू झालेले आहेत. याचा अर्थ मूलभूत हक्क न्यायालय, खाजगी संस्था आणि व्यक्तीच्या विरोधात प्राप्त नाहीत. ते फक्त आपण राज्याच्याच विरुद्ध वापरतो आणि राज्याची व्याख्या ही अत्यंत व्यापक या आधी ज्याचे विवेचन केलेले आहे त्या पद्धतीने सविस्तर आहे. या राज्याकडून जर नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आक्रमण, अतिक्रमण किंवा संकोच किंवा त्याची पायमल्ली होणारी जर एखादी कृती झाली असेल, होणार असेल, तर सामान्य माणूस शासनाच्या या कृतीला न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो आणि त्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला राज्य किंवा स्टेट म्हणजे काय याबाबत माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यानंतर कलम 13 तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे आहे, कारण यामध्ये राज्यांवर असे बंधन टाकण्यात आलेले आहे की मूलभूत हक्कांशी विसंगत असणारा कायदा हा करू नये किंवा केला तर तो रद्द होऊ शकतो. या कलम 13 मध्ये अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की राज्य असा कोणताही कायदा करणार नाही जो मूलभूत हक्कांना बाधा पोचवत असेल किंवा त्यात संकोच करीत असेल. म्हणजे येथे कायदा संसद अथवा राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे, राष्ट्रपती राज्यपालांनी काढलेले अध्यादेश किंवा प्रदत्त अधिसत्तेच्या स्वरूपातील कार्यकारी विधिनियम, आदेश, नियम, उपनियम, अधिसूचना या सर्वांचा अंतर्भाव इथे होतो. म्हणजे या सर्व बाबी, कायदा असेल, अध्यादेश असेल, अधिसूचना असेल, नियम असेल, आदेश असेल, या साऱ्या बाबी या जर का या संविधानाच्या मूलभूत हक्कांच्या माध्यमातून जनतेला प्राप्त असणाऱ्या हक्कांशी जर ते सुसंगत असतील तरच ते वैध ठरतील. म्हणजे हे नियम, अध्यादेश, कायदे आपण जे जे उल्लेख केलेले आहेत हे या मूलभूत हक्कांशी सुसंगत असले पाहिजेत. मूलभूत हक्कांना पूरक किंवा त्याच्या अनुषंगिक त्याला अनुसरून असले पाहिजेत. त्याला छेद देणारे, त्याला विरोधात जाणारे असतील तर ते वैध ठरणार नाहीत. या कलमांमधील तरतुदींना भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन देखील लागू करण्यात आलेले आहे. स्पष्ट मान्यता ही दिलेली आहे. तर 12 आणि 13 ही कलमे देखील पूर्ण मूलभूत हक्कांचा आशय समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण हे मूलभूत हक्क कोणाविरुद्ध वापरायचे ते आपल्याला 12 सांगतं. या मूलभूत हक्कांची ताकद काय आहे किंवा या मूलभूत हक्कांना जर संकोच होत असेल तर त्या मूलभूत हक्कांना अधीनस्थ ठेवू शकेल असा कोणताही कायदा असू शकत नाही, हे आपल्याला कलम 13 सांगतं. या 2 महत्त्वपूर्ण कलमांचा आढावा घेतल्यानंतर आपण आता मूळ गाभ्याकडं जात आहोत.
आता आपण कलम 14 ते 18 या दरम्यान भारतीय संविधानामध्ये समतेचा जो मूलभूत हक्क नमूद केलेला आहे त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिलाच भाग जो आहे कलम 14 तो आहे कायद्यासमोरील समानतेचा. म्हणजे राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. मित्रांनो, घटनाकारांवर कायद्याचे राज्य आणि समसमान न्याय या उदात्त तत्वांचा प्रभाव होता. यापैकी कायद्याचे राज्य या भारतीय संविधानाच्या पायाभूत चौकटीमधील एक महत्त्वाचे तत्व असणाऱ्या कायद्यासमोर समानता या संकल्पनेची बीजे आपण जर पाहायला गेलं तर ती ब्रिटिश परंपरेत दिसतात, की ज्यामध्ये व्यक्तींना विशेषाधिकार नसतात. कायदा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असणे ही बाब यात महत्त्वाची आहे. तर अमेरिकन संविधानापासून प्रेरित कायद्याचे सर्वांना समान संरक्षण ही बाब आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे समान व्यक्तींना समान परिस्थितीत समान वागणूक, कायद्याची समानांसाठी समानतेने अंमलबजावणी यासारख्या बाबी यात अंतर्भूत होतात. समतेच्या हक्कातून साधारणतः कायद्या समोर सर्वजण समान असणे आणि कायदा हा सर्वांना समान संरक्षण पुरविल या दोन बाबींची हमी मिळते. या दोन बाबी त्यातून अधोरेखित होतात. मित्रांनो, अगदी साध्या शब्दात सांगायचे झाले तर सर्वोच्च न्यायालय म्हणते सारखेपणा म्हणजे समानता नाही. अनेक वर्ग समूहांच्या भिन्न भिन्न आवश्यकता या असू शकतात. अशा वेळी जे असमान आहेत त्यांना असमानतेनेच वागवणे इष्ट ठरते. साहजिकच राज्याने केलेले सर्व कायदे सर्वांना समान लागूही होणार नाहीत. यासाठी विवेकी आधारावर शासन हे नागरी समूहांचे वर्गीकरण करू शकते. या वर्गीकरणानंतर शासन समानतेने त्या गटातील व्यक्तींवर कायदा लागू करू शकते. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपण पाहतो की इन्कम टॅक्स किंवा प्राप्तिकर ज्याला म्हणतो तो काही सर्वांना सारखा नसतो, किंवा सारख्या गुन्ह्यासाठी सर्वांना शिक्षा देखील अनेकदा सारखी नसते. तर शासनाला सकारात्मक किंवा रचनात्मक किंवा संरक्षक दुजाभाव करण्याचं सामर्थ्य देखील हा कायदा पुरवतो. म्हणजे हा कायदा जसं एका सामान्य व्यक्तीचं सशक्तीकरण करतो तसंच तो राज्यांना सुद्धा एक हक्क, एक शक्ती पुरवतो की ते सकारात्मक दृष्टिकोनातून काही विशेष बाबी घडवून आणू शकते. मग याच कायद्याच्या अंतर्गत आपण पाहतो की लोकप्रतिनिधींसाठी सार्वजनिक सेवा योजनेमध्ये राखीव जागा असू शकतात. विशेष वर्गासाठी शैक्षणिक सवलती किंवा संधी या दिल्या जाऊ शकतात. थोडक्यात शासनाच्या अनियंत्रित अविवेकी कृतींवर आवर घालण्यासाठी हे समानतेचं तत्व फार उपयोगी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचं कलम जे 15वं आहे ते भेदभावास प्रतिबंध असा आहे. याचा अर्थ राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग, जात, जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. तथापि याशिवाय इतर आधारावर
नागरिकांना दुजाभावाची वागणूक देऊ शकत नाही. हां, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राज्यांना हा अधिकार आहे की ते रहिवासाची किंवा सैन्यामध्ये जी भरती होते त्यात प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी भेदभाव करू शकते. याच कलमानुसार असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे की राज्यातील कोणत्याही नागरिकाला दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, सार्वजनिक करमणुकीची साधने या ठिकाणी मुक्त प्रवेश असेल. या कलमामध्ये असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे की राज्यांच्या आर्थिक सहाय्यावर चालणाऱ्या विहिरी, तलाव, घाट, रस्ते किंवा सार्वजनिक वापरांच्या जागांवर धर्म, लिंग, वंश, जात याच्या आधारावर कुठल्याही नागरिकांना निर्बंध, अटी, शर्ती, दायित्व किंवा असमर्थता ही असणार नाही. तर मित्रांनो, या बाबी लक्षात घेतल्या तर आपण असं म्हणू शकतो की महिला, बालके, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले समुदाय, इतर मागासवर्गीय किंवा फायनान्शियली वीक असणारे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग जे आहेत यांच्यासाठी सरकार हे सकारात्मक दुजाभाव करू शकतं. परंतु धर्म, वंश, लिंग, जात, जन्मस्थान या आधारावर कुठलाही भेदभाव कुठल्याही नागरिकासोबत होणार नाही. त्यानंतरचं कलम जे आहे ते आहे सार्वजनिक सेवा योजनेमध्ये समान संधी असण्याचं. म्हणजे राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही नोकरी, जॉब अथवा नियुक्तीबाबत सर्व नागरिकांना समान संधी असेल. म्हणजे कोणताही नागरिक धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, निवास या किंवा तत्सम कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही सेवा योजना किंवा पदासाठी तो अपात्र ठरणार नाही. म्हणजे केंद्र, राज्य, स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील सेवा योजनेबाबत राज्य कुठल्याही निकषावर भेदभाव करणार नाही. अर्थात एखाद्या सेवा योजनेबाबत राज्य निवासाची शर्त घालू शकतं किंवा आरक्षण ठेवू शकतं, पदोन्नतीसाठी आरक्षण करू शकतं किंवा जागा भरत असताना अनुशेषाच्या जागा भरण्याला प्राधान्य देऊ शकतं. एखाद्या धार्मिक संस्थेचा पदाधिकारी किंवा मुख्य शासक हा त्या एखाद्या ठराविक धर्म संप्रदायाचा असू शकतो. परंतु ढोबळ मानाने सार्वजनिक सेवा योजना म्हणजे सरकारच्या ज्या सेवा आहेत किंवा ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेताना सर्वांना समान संधी मिळेल यावर शासन विशेष लक्ष ठेवून असते किंवा घटनेमध्येच तशी तरतूद ही आहे. त्यानंतरचं जे पुढचं तत्व आहे ते आहे अस्पृश्यता निर्मूलनाचं. म्हणजे आज घडीला कलम 17 सांगतं की अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली असून तिचे कोणत्याही स्वरूपातील असणे अथवा त्याचे पालन करणे हे निषिद्ध आहे. शिवाय अस्पृश्यतेतील निसमर्थता एखाद्यावर लादणे हा देखील कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा आहे. मित्रहो, आतापर्यंत आपण पाहिलं की मूलभूत हक्क हे आपण राज्याविरुद्ध वापरतो, परंतु कलम 17 नुसार प्राप्त झालेला हा मूलभूत हक्क एखाद्या व्यक्तीच्या विरोधात देखील वापरता येऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं महत्वाचं जे कलम आहे ते किताबांची समाप्ती कलम 18
असं आहे. मित्रांनो, ब्रिटिश कालखंडामध्ये जे आहे ना, ते भारतीयांना महाराज, रावसाहेब, दिवाण, देशमुख अशा कृत्रिम भेदभावांना जन्म देणाऱ्या पदव्या दिल्या जात असत, ज्या विषमतेला पूरक असायच्या. परंतु आज घडीला अशा पद्धतीच्या किताबांची समाप्ती करून या संविधानाने असे स्पष्ट केलेले आहे की सेवाविषयक म्हणजे सैनिकी किंवा विद्याविषयक असा मानविशेष नसलेला कोणताही किताब राज्याकडून प्रदान करता येणार नाही. म्हणजे सरकार महावीर चक्र देऊ शकतं, परमवीर चक्र देऊ शकतं, किताब म्हणून आपण PhDचा उल्लेख करू शकतो. तर या गोष्टी देता येतील, परंतु असे किताब महाराज, रावसाहेब, दिवाण असे देता येणार नाहीत. मध्यंतरी तुम्हाला कदाचित कल्पना असेल की एका व्यक्तीने एक जनहित याचिका टाकली होती आणि सांगितलं होतं की सरकार हे जे पद्म पुरस्कार देतं किंवा हे जे भारतरत्न देतं याच्यामुळे सुद्धा विषमता निर्माण होते, याच्यामुळे सुद्धा दुजाभाव दिसून येतो आणि त्याच्यामुळे हे किताब देणं बंद केलं पाहिजे. अर्थात न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. न्यायालयानं त्या बाबतीत सविस्तर स्पष्टीकरणही दिलं. परंतु सेवाविषयक, सैनिक विषयक आणि विद्याविषयक असे 2 मानविशेष नसलेले कोणतेही किताब राज्यांकडून प्रदान केले जाणार नाहीत. फक्त ह्या 2 स्वरूपातीलच राज्य प्रदान करू शकतं, हा एक भाग. दुसरा, भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दिलीप कुमार यांना निशाने पाकिस्तान देण्यात आला होता, तेव्हा मोठा गजहब झाला होता. तो याच कलमा आडून झाला होता. त्यानंतर असंही म्हटलं गेलेलं आहे की भारताची नागरिक नसणारी व्यक्ती जी राज्याच्या नियंत्रणाखालील एखाद्या पदाचा लाभ घेत असेल किंवा विश्वासाचे पद धारण करत असेल तर राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. त्याचबरोबर हे देखील याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची भेट, लाभ किंवा पद स्वीकारू शकणार नाही. कारण या किताबांनी फार मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचा रणसंग्राम चालू असताना या गोष्टीची कित्येक वेळा अनुभूती आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये हे नमूद करण्यात आलं की अशा प्रकारची किताबच दिल्या जाऊ नयेत की ज्यामुळे जनतेच्या मनामध्ये उच्च नीचतेची किंवा विषमतेची भावना निर्माण होईल. तर या साऱ्या गोष्टी पाहता समतेचा हक्क किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात आलेलं असेल. या समतेच्या हक्कानं जसं एका सामान्य व्यक्तीला समानतेनं जगण्याचा हक्क दिला, त्याचबरोबरीनं या हक्कानं राज्यांना सुद्धा दुर्बल, वंचित, शोषित, गरीब यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची ताकदही दिलेली आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढील तासामध्ये आपण पाहणार आहोत स्वातंत्र्याचा हक्क. धन्यवाद.